नमस्कार मित्रांनो, तर आपण उभे आहो सोयाबीन मालविका या प्लॉटमध्ये। तर मालविकाची कंडिशन काय आहे, तर ही आम्हाला मालविका प्लॉटला झाले साधारण 58 दिवस। ही टोकन आहे 26 जूनची। तर या सोयाबीनची प्लॉटची कंडिशन आपण बघणार आहोत। मालविका सोयाबीन जी आहे साधारण 105 दिवसामध्ये येणारी व्हेरायटी आहे, परंतु हिचे एक वैशिष्ट्य म्हणजे ही लवकर थोडीशी पकते आणि काढणीला उशिरा येते। याच्यामध्ये कारण आहे ते म्हणजे शेवटी पानं थोडीशी हिरवी राहतात आणि काडी हिरवी राहते, याच्यामुळे जे आहे काढणीला थोडंसं उशीर होत असते। परंतु जी पकण्याचा कालावधी जे आहे हे थोडंसं लवकर आहे, कारण की 58 दिवसामध्ये संपूर्ण शेंगा ज्या आहेत त्या सोयाबीन पकडलेल्या आहेत। थोडंसं मी बॅक कॅमेरा घेऊन तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। तर मित्रांनो बघू शकता, आता 58 दिवसामध्ये सोयाबीन पकडण्याची जी कालावधी आहे बघू शकता, संपूर्ण शेंगा पकडलेल्या आहेत आणि पिकाची वाढसुद्धा थांबलेली आहे। आता बघू शकता वाढ सगळी संपूर्ण थांबलेली दिसते। संपूर्ण शेंगा ज्या आहेत यांना पकडले आहेत आणि अशा ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन असतील तर त्यांनी शेवटची फवारणीमध्ये तुम्हाला एक जबरदस्त कॉम्बिनेशन त्या ठिकाणी मी सांगणार आहे। ते जर तुम्ही घेतलं तर 100% तुमच्या शेंगा ज्या आहेत एकदम ठस भरतील आणि दाना फुटून बाहेर निघेल एवढं शेंगा त्या ठिकाणी तुमच्या भरतील। असं जे कॉम्बिनेशन आहे तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे, ते तुम्ही फवारा घेतला तर कारण की याच्यामध्ये आपण नेहमी सांगतो आपला अनुभव, कारण की प्रत्येक ठिकाणी आपला अनुभव जे आहे हे आपला कामी येत असते आणि बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा फायदासुद्धा होत आहे। आपण जे फवारण्या सांगितले त्या फवारण्या बऱ्याच शेतकऱ्यांनी घेतल्या असतील आणि त्यांना त्याचे रिझल्ट मिळाले असतील। तर मित्रांनो शेवटच्या अवस्थेमध्ये आपल्याला घ्यायचं आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे बुरशीनाशक। बुरशीनाशकामध्ये आपल्याला घ्यायचं आहे कस्टोडिया किंवा अमेस्टोटॉप किंवा प्रॅक्झर, या तीनपैकी एक बुरशीनाशक आपल्याला घ्यायचं आहे। जर आपण कस्टोडिया घेत असेल तर 25 मिली, जर अमेस्टोटॉप घेत असेल तर 20 मिली आणि जर प्रॅक्झर घेत असेल तर 15 मिली, असा जी डोस आहे हे आपल्याला 20 लिटर पंपाला घ्यायचं आहे। आळीनाशकामध्ये आपण घेऊ शकता बॅराझाईड, एम्प्लिगो किंवा कोराझन, ह्यापैकी कोणतं एक कीटकनाशक जे आहे तुम्हाला घ्यायचं आहे। सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे पोटॅश। पोटॅशमध्ये घ्यायचं आहे आपल्याला ऑर्गॅनिक पोटॅश, ज्याच्यामध्ये रायडोफायटस घटक आहे, समुद्री शेवाळापासून बनलेलं असते ते। त्याच्यामध्ये तुम्हाला निओ पोटॅश मिळते मार्केटला। ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं हे तुम्हाला वापर करायचा आहे। एकरी 48 ग्राम, 48 ग्रामची पुडी मिळते। 48 ग्रामच्या पुडीमध्ये तुम्हाला बनवायचे आहेत साधारण 7 ते 8 पंप। ते पुडी तुम्हाला 1 एकरमध्ये मारायचे। तिन्हीचं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे, अळीनाशक, बुरशीनाशक आणि निओ पोटॅश। हे जे फवार आहे तुम्हाला या अवस्थेमध्ये घ्यायचं आहे, म्हणजे शेंगा एकदम टच भरतील आणि दाणे फुटून बाहेर निघतील। आपलं जे डायलॉग असतं दाणे फुटून बाहेर, ते आपण यासाठी म्हणतो की शेंगा एकदम टच भरल्या पाहिजे आणि त्याचे रिझल्ट बऱ्याच शेतकऱ्यांना मागच्या वर्षी मिळाले असतील। ज्या शेतकऱ्यांनी मारलं होतं त्यांना त्याचा रिझल्ट विचारून घ्या, कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा अनुभव आलेला आहे। आपण जे सांगितलेलं आहे त्याचे अनुभव चांगले आलेले आहेत आणि ज्यांना रिझल्ट मिळाला त्यांनी कमेंट करून सांगा, खास करून, कारण की आपण जे फवारणी आपण सांगितलेले आहे त्याचा रिझल्ट खरं मिळतो किंवा नाही मिळत हे त्या ठिकाणी सिद्ध होत असते। तर मित्रांनो कमेंट करा, कारण की आपण जे फवारण्या मागच्या वर्षी सांगितल्या होत्या त्या फवारणीचा रिझल्ट थोडंसं सांगा। तर पाहू शकता मालविका व्हेरायटी या पद्धतीची डेव्हलप झालेली आहे। हे लावलेलं आहे 4 फुटाच्या बेडवर 3 लाईने। पाहू शकता 3 लाईने लावून सुद्धा एकदम जबरदस्त प्लॉट या ठिकाणी दिसत आहे आपल्याला। तर एकरी बियाणे वापरले आहे साधारण 20 किलोपर्यंत, 20 किलो बियाणे एकरी या ठिकाणी टाकलेलं आहे। फक्त 2 फवारे झालेले, त्याच्यामध्ये तिसरा फवाराचा आहे, त्याच्यामध्ये बाकी आहे। हे प्लॉट माझ्या भावाचा आहे आणि या ठिकाणी आपला मॅक्स 725चा प्लॉट या ठिकाणी इकडून आहे आणि इकडे हे मालविका विगर कंपनीची मालविका, हे असा प्लॉट आहे। पाहू शकता प्लॉटची कंडिशन वगैरे चांगली आहे, लवकर शेंग पकडते। थोडंसं शेवटीला फक्त मात्र काडी थोडीशी हिरवी राहते, हे थोडंसं याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, कारण की पांढऱ्या फुलाच्या सोयाबीनमध्ये तो एकच प्रॉब्लेम याच्यामध्ये दिसते की शेवटी झाड थोडंसं हिरवं राहते। तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक करायचं आहे, सोयाबीन कापून ठेवल्यानंतर साधारण तुम्हाला 2 दिवस त्याला उचलायचं नाही, म्हणजे तसंच रानामध्ये जसं आपण हरभरा कापतो त्या पद्धतीने कापून 2 दिवस रानामध्ये तसं त्याला ठेवायचं आणि तिसऱ्या दिवशी उचलायचं याला। तर अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर फायदा तर होतोच, शेवटी मशीनमधून काढताना कोणता प्रॉब्लेम येत नाही। पाहू शकता मालविका सोयाबीन, या सोयाबीनला साधारण 3 दाणे आणि 4 दाणे असं जे प्रमाण आहे हे आपल्याला दिसते आणि गुच्छामध्ये शेंगा आहेत बघू शकता। काल जे आहे पाऊस चांगला पडलेला आहे आमच्या भागामध्ये, साधारण रात्रभर पाऊस जे आहे हे आमच्या भागामध्ये पडला काल। संततधार का होईना, म्हणजे रिमझिम का होईना, हे आपल्या भागामध्ये पाऊस कालचा झालेला आहे। मालविका सोयाबीन 4च्या बेडवर 3 लाईनी, हा जो प्रयोग आहे या ठिकाणी केलेला आहे। आणि हे जे तूर आहे हे अशी निघलेली आहे, ठीक आहे, तूर पेरली वगैरे नाही, तर याला कोळपणी खुरपणी डवरणी काही केलं नाही याला,
फक्त तणनाशकावर हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे. म्हणजे नियोजन आहे, तण नियंत्रण हे फक्त तणनाशक मारून केलेलं आहे. बघू शकता माल विकास सोयाबीन